बेळगाव तालुक्यात आतापर्यंत केवळ 50% खरीप पिकाच्या पेरण्या पूर्ण झाल्या असून उर्वरित पेरण्या दमदार पावसानंतर सुरू झाल्या आहेत। शेती कामामुळे तालुक्यातील गावांमध्ये गजबज दिसून येत आहे। बेळगाव तालुक्यात अद्याप चोट्यानी, कोसगाव, पासर्डे आणि घुसर्डी यासोबतच हिंगोली तालुका 40 गाव येथे एकाच रात्री 4 गोरफेडे करीत रोख रक्कम व सोन्याचे ऐवज चोरून नेल्याने नागरिकांमध्ये मोठी घबराट पसरली। जामनेर तालुक्यात सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा मार्ग मोकळा झाला असून जामनेर नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी राजकीय घडामोडींना वेग आला। इच्छुक उमेदवारांनी हालचाली सुरू केल्या असून सर्वच पक्षात चाचपणी बैठका आणि गोडफादरची जवळीक साधण्याचे प्रयत्न सुरू आहेत। पारोळा तालुक्यातील वागरा वागरी गावात पोस्ट ऑफिसचे डाकघर उद्घाटन खासदार स्मिता वाघ यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी आमदार अमोल पाटील उपस्थित होते। अध्यक्षस्थानी डाक अधीक्षक टी.एफ. तडवी होते। पाचोरा तालुक्यातील कुरंगी शिवारातील गिरणा नदीपात्रातून अवैध वाळू वाहतूक करणारे 4 ट्रॅक्टर पोलिसांनी जप्त केले। ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक योगेश गणगे यांच्या पथकाने 23 रोजी मध्यरात्री 3:30 वाजेच्या सुमारास केली। अमळनेर शहराच्या मारवड रस्त्यावर असलेल्या उड्डाण पुलाच्या मध्यभागी जो रेल्वेच्या अखत्यारीतील भाग आहे, तेथे सध्या मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून ते जीवघेणे ठरत आहेत। विशेष म्हणजे या ठिकाणी साचलेले पाणी आणि उघडे खड्डे प्रवाशांसाठी मोठी डोकेदुखी ठरत आहेत। पारोळा तालुक्यातील मुद्राक विक्रेता व दस्तलेखक संघटनेने जिल्हा मुद्राक अधिकारी सुनील पाटील यांना गुरुवारी निवेदन देऊन पारोळा दस्त नोंदणी कार्यालयातील अनियमिततेविरोधात नाराजी व्यक्त केली। तसेच कार्यालयात कंत्राटी ऑपरेटर आणि बाहेरील दलाल याचा वावर वाढला असल्याची तक्रार केली। पारोळा शहरातील नागरी सुविधा नियमित व सुरळीत मिळाव्यात म्हणून विविध मागण्यांसाठी येथील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातर्फे नगर परिषदेवर शुक्रवारी मोर्चा काढण्यात आला। यावेळी प्रशासक किशोर चौहान यांना निवेदन देण्यात आले। जळगाव जिल्हाभरात छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांना अभिवादन करण्यात आले। यावेळी विविध कार्यक्रमाचे आयोजनही करण्यात आले होते। मुक्ताईनगर तालुक्यात पावसाने काहीशी समाधानकारक हजेरी लावल्याने तालुक्यातील खरीप पेरण्यांना वेग आला। कृषी विभागाच्या अहवालानुसार गुरुवारी 26 जून पर्यंत 88% पेरण्या पूर्ण झाल्या। रावेर तालुक्यातील सावदा येथे मागून येणारे भरधाव ट्रकने दुचाकीस दिलेल्या धडकेत 1 जण जागीच ठार झाला तर त्यासोबत असलेला दुसरा जखमी झाला। ही घटना बरहाणपूर अंकलेश्वर रोडवर गुरुवारी सकाळी 9:30 वाजता घडली। तापी परिसरात शाळा, महाविद्यालयात तसेच संस्था, संघटना व शासकीय कार्यालयात छत्रपती राजश्री शाहू महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली। या निमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन केले होते। मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन करून अभिवादन करण्यात आले। शाहू महाराज यांच्या कार्याला उजाळा देण्यात आला। पारोळा तालुक्यातील जोगलखेडे शिवारात दिनांक 27 रोजी 8 वाजेच्या सुमारास 2 दुचाकींची समोरासमोर अपघात झाला। या अपघातात 4 जण जखमी झाले। या जखमींना घेण्यासाठी गेलेल्या रुग्णवाहिकेलाही आग लागली, त्यात वाहन जळून खाक झाले। जामनेर येथील कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयातील विद्यार्थिनी हर्षदा दिनेश चौहान हिने राजस्थान मधील JJT विद्यापीठ झुंझुनू येथे नुकत्याच पार पडलेले अखिल भारतीय आंतरविद्यापीठ मिनी गोल्फ स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले। धरणगाव येथील श्रीराम मंदिरासमोरील घरात मुलीकडे काही दिवस राहण्यासाठी आलेल्या लीलाबाई विस्पुते यांच्यावर नातवानेच हल्ला केल्याची बाब समोर आली। गुरुवारी दुपारी 3 ते 3:30 वाजेच्या सुमारास हल्ला झाल्याची घटना घडली। बेळगाव तालुक्यातील कोसगाव गावातून जाणाऱ्या जळगाव चांदवड महामार्गाच्या दुभाजगातील दिव्यांच्या खांबांना तिरंगा रंगाच्या लाईट जालरांनी सजवण्यात आले। या लखलखाटामुळे महामार्गासह संपूर्ण गाव उजळून निघाले असून गावाच्या सौंदर्यात भर पडली।